ही एका खेडेगावातील गोष्ट आहे. बाहेर खूप गारवा होता. सकाळी कलेक्टर साहेब एका सरकारी शाळेच्या औचक पाहणीसाठी गावात निघाले. गावाच्या कच्च्या रस्त्यांवर त्यांची गाडी सावकाश पुढे सरकत होती. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. खरोखर शिक्षण व्यवस्था गावांमध्ये योग्य प्रकारे चालत आहे का? शाळेपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की मोडकळीस आलेल्या इमारती समोर उभ्या होत्या. दरवाजावर लोखंडी गेट होता जो अर्धवट गंजलेला होता. आता प्रवेश करताच त्यांना एक प्रकारची शांतता आढळून आली. मुलांच्या हसण्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकू येत नव्हता. क्लासमध्ये प्रवेश करत असताच त्यांचे लक्ष एका मुलावर गेले जो फाटलेले आणि जुने कपडे घालून थंडीत थरथरत बसला होता. त्याच्या पुस्तकांचे पानं चिथड्यात बदललेले होते. मुलांच्या डोळ्यात नमी होती आणि चेहऱ्यावर अशा प्रकारचा भाव होता की तो जणू काही प्रश्न उत्तर देत नव्हे तर आयुष्याचा भार वाहत होता. कोपऱ्यात एक शिक्षक लाकडी खुर्चीवर बसून झोप घेत होते. त्यांच्या टेबलावर एक कप चहा ठेवलेला होता जो अर्धवट प्यायला होता. कलेक्टर साहेबांना असे वाटले जणू या ठिकाणी वेळ स्थिरावला आहे. कलेक्टर साहेबांनी मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली असता त्यांना कळले की मुलांना वाचणे लिहिणे तर दूरच स्वतःचे नावसुद्धा व्यवस्थित लिहिता येत नव्हते. काही मुले उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांचा आवाज कापत होता. एक मुलगा म्हणाला, सर, मास्तरजी कधीच नीट शिकवत नाहीत आणि काही विचारले तर आम्हाला मार मिळतो. हे ऐकून कलेक्टर साहेबांच्या मनाला वेदना झाल्या. मुलाच्या डेस्कवर ठेवलेल्या पुस्तकांकडे त्यांनी पाहिले. त्यातील पान फाटलेली होती आणि अनेक पुस्तके पूर्णपणे रिकामी होती. त्यानंतर त्यांनी शाळेच्या स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला जिथे मध्यान्ह भोजन तयार होणे अपेक्षित होते. मात्र तिथे गंजलेली भांडी आणि शिळ्या धान्याच्या राशी पडलेल्या होत्या. मुलांच्या जेवणात कीड पडल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या होत्या. पाहणी करत असताना अचानक त्यांची नजर एका वर्गाच्या भिंतीकडे गेली जिथे काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहिले होते, शिक्षणाचा अधिकार सर्वांचा अधिकार आहे. हे वाक्य पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाहेर खेळाच्या मैदानात घाणीचा ढीग होता. काही मुले फाटलेले जुने बूट घालून धावण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्यातील एका मुलीच्या पायात चप्पलसुद्धा नव्हती. धावताना ती पडली आणि वेदना सहन करत म्हणाली, सर, इथे खेळायला काहीही मिळत नाही. फक्त माती आणि दगड आहेत. कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचा गळा भरून आला होता. त्यांनी शाळेची दुर्दशा पाहून मनाशी निश्चय केला की काहीतरी बदल घडवायलाच हवा. त्यांच्या मनात मात्र एकच विचार घोंगावत होता, खरोखरच हेच आपल्या देशाचे भविष्य आहे का? मुलांची निरागसता, त्यांचे स्वप्न, त्यांची वेदना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जणू भिंतीच्या आत कुठेतरी दडपून गेल्या होत्या. गाडीत बसण्यापूर्वी कलेक्टर साहेब मागे वळून त्या ठिकाणाकडे पाहत राहिले. जणू त्या अंधारात एखादी अशी किरण शोधत होते. कलेक्टर साहेब गाडीत बसले पण त्यांच्या डोळ्यासमोर शाळेचे ते दृश्य सतत फेर धरत होते. फाटकी कपडे घातलेले मुलं, तुटकी फुटकी भांडी आणि मास्तरजींचा निर्विकारपणा. ड्रायव्हरने हळू आवाजात विचारले, साहेब, पुढे कुठे जायचं आहे? कलेक्टर साहेब काहीच उत्तर देत नाहीत. ते काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, थोडा वेळ तर थांबतो, मला काही पाहायचं आहे. ते गाडीतून उतरून पुन्हा शाळेकडे गेले. यावेळी त्यांनी मुलांची वैयक्तिकरित्या संवाद साधण्याचा निर्णय घेतला. एका कोपऱ्यात उभी असलेली बारीकशी मुलगी भीतीने त्यांच्या दिशेने पाहत होती. कलेक्टर साहेब तिच्याजवळ गेले आणि विचारलं, तुझं नाव काय आहे? मुलीने डोकं खाली झुकवले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. जवळ उभ्या असलेल्या एका मुलाने हळू आवाजात सांगितले, साहेब, तिचं नाव पायल आहे. ही बोलू शकत नाही. हे ऐकून कलेक्टर साहेबांचे मन पुन्हा एकदा हेलावून गेले. पायलने आपल्या छोट्या हाताने तिचे जुन्या शाळेच्या पिशवीकडे इशारा केला. कलेक्टर साहेबांनी ती पिशवी उघडली तर त्यात एक फाटकी वही आणि तुटलेली पेन्सिल सापडली.
त्याच वेळी दुसरा मुलगा धावत त्यांच्याकडे आला. तो सुमारे 10 वर्षांचा होता, पण त्याचा चेहरा मोठ्या माणसासारखा गंभीर वाटत होता. त्याने विचारले, साहेब, तुम्ही आमच्यासाठी काही करू शकता का? माझी आई म्हणते की शिक्षणाने आयुष्य बदलतं, पण इथे शिक्षण होतच नाही. कलेक्टर साहेबांनी मुलाला त्याचं नाव विचारलं. मुलाने उत्तर दिलं, माझं नाव कल्पेश आहे. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता, पण डोळ्यातून दुःख स्पष्ट दिसत होतं. कलेक्टर साहेबांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं स्वप्न काय आहे कल्पेश? कल्पेशने तात्काळ उत्तर दिलं, मी मोठा होऊन डॉक्टर बनायचं स्वप्न पाहतोय साहेब, पण इथे तर पुस्तकसुद्धा नाहीत. माझी आई म्हणते की देव सर्व पाहत असतो, पण मला वाटतं की देवाने देखील आमच्याकडे पाहणं सोडून दिलं आहे. हे ऐकून कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांनी इतर मुलांना त्यांची स्वप्न विचारली. प्रत्येक मुलाकडे एक स्वप्न होतं, पण ती स्वप्ने अधुरी आणि तुटलेली वाटत होती. कलेक्टर साहेब शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले. स्टाफरूममध्ये गेले असता त्यांनी पाहिले की एक मास्तरजी वर्तमानपत्र वाचत होते, तर दुसरे मास्तर मोबाईलवर काहीतरी पाहत होते. कलेक्टर साहेबांना पाहून ते घाबरलेले उभे राहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे लक्षण दिसत नव्हते. स्वयंपाकघराच्या बाजूच्या एका खोलीत त्यांना 2 मुलं रडताना दिसली. त्यांनी विचारले, काय झालं? त्यावर एक मुलगा म्हणाला, साहेब, शाळेत येण्याची इच्छा होत नाही. इथे फक्त ओरडा आणि मार मिळतो. शिकायची इच्छा देखील भीतीने हरवून गेली आहे. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात जणून मुलांच्या स्वप्नांना काढून टाकलेलं होतं. कलेक्टर साहेबांनी घड्याळ पाहिलं. वेळ पुढे जात होता, पण ही शाळा जणू स्थिरावलेल्या काळात अडकलेली होती. जेव्हा ते परत जाण्यासाठी वेळ आली, तेव्हा त्यांची नजर शाळेसमोर उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीकडे गेली. तो कदाचित शाळेचा चौकीदार असावा असा दिसत होता. तो कलेक्टर साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला, साहेब, आमच्या मुलांचे भविष्य अंधारात आहे. तुम्ही आलात, कदाचित काही बदल होईल. कलेक्टर साहेब शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत राहिले. गाडीत बसल्यानंतर शाळेची कठोर सत्यता त्यांच्या सोबतच होती. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, ही व्यवस्था कधी बदलणार आहे का? शाळेतून परतल्यावर कलेक्टर साहेब शांत बसून राहिले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर मुलांचे निरंगस चेहरे आणि त्यांची अधुरी स्वप्ने सतत फिरत राही होती. त्या रात्री झोपेत त्यांच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. त्यांनी आपली डायरी उघडली आणि त्या डायरीत शाळेची संपूर्ण परिस्थिती लिहायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द त्यांच्या अस्वस्थतेची आणि रागाची भावना व्यक्त करत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी कोणतीही सूचना न देता पुन्हा त्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी शाळेसोबत गावकऱ्यांशी संवाद साधायचे ठरवले. ते थेट गावच्या चौथऱ्यावर गेले, जिथे काही वृद्ध आणि महिलांचा समावेश होता. तुम्हाला या शाळेबद्दल काय वाटतं? त्यांनी सरळ प्रश्न विचारला. एका वृद्ध व्यक्तीने खूप खोल श्वास घेत आणि दुःखाने उत्तर दिलं, साहेब, आमच्या मुलांचं भविष्य या शाळेसोबतच संपलं आहे. मास्तर फक्त पगार घ्यायला येतात, पण मुलांना शिकवायचं काम करत नाहीत. अनेकदा तक्रारी केल्या, पण कुणीही ऐकायला तयार नाही. तिथे एक महिला होती, जी आपल्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. पुढे येऊन तिने सांगितलं, साहेब, माझी मुलगी शाळेत जाण्याला घाबरते. ती म्हणते की मास्तर ओरडतात आणि मारतात. शाळेत जेवणात सुद्धा काही बरोबर मिळत नाही. गावकऱ्यांपैकी जवळपास सगळ्यांच्या गोष्टी सारख्याच होत्या. कलेक्टर साहेबांचा संताप आता अधिकच वाढला होता. त्यांनी गावच्या सरपंचाला बोलावलं. सरपंच आला आणि लगेच स्वतःचं स्पष्टीकरण देऊ लागला. साहेब, मी अनेकदा अधिकाऱ्यांना लिहून कळवलं आहे, पण कोणीही लक्ष देत नाही. ही समस्या खूप जुनी आहे. कलेक्टर साहेबांनी ठरवलं की ही जुनी समस्या कायमची सोडवायची. कलेक्टर साहेबांनी सरपंचाला गप्प केले आणि थेट शाळेकडे वळाले. यावेळी त्यांनी शाळेचे सर्व दस्तऐवज तपासले. त्यात अनेक बनावट नोंदी सापडल्या. कागदपत्रे दाखवलेल्या मुलांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष मुलं निम्मी नव्हती, पण भोजनाचा खर्च दर महिन्याला पूर्णतः दाखवला जात होता.
आणि त्यांनी स्वतः आणण्याची स्थिती पाहिली होती. त्यांनी सरपंच आणि शाळेतील शिक्षकांना बोलावले आणि त्यांना कडक शब्दांत फटकारले. मात्र शिक्षकांनी त्यांचा ऐकण्याऐवजी स्वतःचा बचावायला सुरुवात केली. एक जण म्हणाला, साहेब, आम्हाला सुविधा मिळत नाहीत, इथला पगार वेळेत मिळत नाही, त्यामुळे आम्ही व्यवस्थित काम करू शकत नाही. कलेक्टर साहेबांनी त्यांची कारणे पुन्हा दुर्लक्षित केली आणि पुन्हा मुलांकडे वळले. यावेळी त्यांनी वर्गात पायलला उभं पाहिलं. पायलने आपल्या लहानशा हाताने कलेक्टर साहेबांना आपली पाटी दाखवली, ज्यावर ती तुटलेल्या पेन्सिलने आई लिहिण्याचा प्रयत्न करत होती. मुलीच्या निरागस प्रयत्नात असूनही आशा जिवंत आहे. शाळेच्या मैदानात एका कोपऱ्यात कल्पेश काही मुलांना दगडांशी खेळण्याचे प्रकार शिकवत होता. साहेबांनी त्याला आवाज दिला, कल्पेश. कल्पेश धावत त्यांच्या जवळ आला. कलेक्टर साहेबांनी विचारलं, तू डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहतोस ना? कल्पेश म्हणाला, हो साहेब, पण कसं? कल्पेशच्या आवाजातील निराशा स्पष्ट होती. कलेक्टर साहेब काहीही बोलले नाहीत. ते गुपचूप त्यांच्या गाडीकडे निघाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर दृढतेची झलक होती, जणू त्यांच्या मनात कोणता तरी ठोस निर्णय ठरलेला होता. त्या रात्री कलेक्टर साहेबांनी आपल्या कार्यालयात एक आपत्कालीन बैठक बोलावली. यात शिक्षक विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले. कलेक्टर साहेबांच्या आवाजात यावेळी एक वेगळीच तीव्रता होती. आपण सर्वजण जाणतो की मी कोणत्या शाळेबद्दल बोलतोय. मला आता फक्त स्पष्टीकरण नको, उपाययोजना हवी आहे, कलेक्टर साहेबांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने घाबरत म्हणाले, साहेब, त्या शाळेला बजेट कमी मिळतं म्हणून परिस्थिती खराब आहे. कलेक्टर साहेबांनी त्यांचं बोलणं मध्येच थोडं उत्तर दिलं. बजेट कमी आहे हे सांगणं म्हणजे मुलं भुक्यातील राहणं आणि शिक्षणापासून वंचित राहणं योग्य ठरतं का? ही जबाबदारी तुमची होती आणि तुम्ही ती पार पाडली नाहीत. यानंतर कलेक्टर साहेबांनी त्वरित निर्देश दिले की पुढच्या दिवशी ते पुन्हा शाळेचा तपास करतील, पण यावेळी ते एकटे जाणार नाहीत, तर संपूर्ण पथकासोबत जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर साहेब आपल्या टीमसोबत शाळेत पोहोचले. मास्तर आणि इतर कर्मचारी आधी सावध होऊन उभे होते, पण यावेळ कलेक्टर साहेबांची नजर कोणत्याही स्पष्टीकरणावर नव्हतीच, सत्य शोधण्यात होती. कलेक्टर साहेबांनी सर्वप्रथम शाळेतील मुलांना बोलावले. पायल, कल्पेश आणि इतर मुलं एका रांगेत उभी होती. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी प्रत्येक मुलाला त्यांची अडचण विचारली. प्रत्येक मुलाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, आम्हाला शिकायचं आहे. साहेब, पण इथे आम्हाला कोणी शिकवत नाही, एका मुलाने हे बोलून आपल्या निराशेचा सूर उमटवला. कलेक्टर साहेबांनी तर आता मास्तरजींना बोलावलं आणि विचारलं, तुम्हाला या मुलांची नावं आठवतात का? कलेक्टर साहेबांनी पुन्हा विचारलं, पण यावेळी सुद्धा कोणतंही उत्तर आलं नाही. दरम्यान गावकरी तिथे गोळा झाले होते. त्यातून एक वृद्ध पुढे येऊन म्हणाले, साहेब, आम्ही गरीब आहोत, पण आमच्या मुलांची स्वप्ने मोठी आहेत. ही शाळा त्यांचा एकमेव आधार आहे, पण इथली परिस्थिती पाहून वाटतं की आमची मुलं कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत. कलेक्टर साहेबांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे काळजीपूर्वक पाहिले आणि नंतर मुलांकडे वळून पाहिलं. नाही, हे तुमच्या स्वप्नाचं घर आहे. मी वचन देतो, या शाळेला तुमच्या लायक बनवेल. यानंतर त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की शाळेची ताबडतोब दुरुस्ती करावी, नव्या शिक्षकांची नेमणूक करावी आणि मुलांसाठी आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावं. तो दिवस संपत आला होता, पण कलेक्टर साहेबांना जाणवलं की ही फक्त सुरुवात आहे. त्यांनी मुलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा आशेचं झलक दिसत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं होतं. पायलने आपल्या पाठीवर धन्यवाद लिहून कलेक्टर साहेबांकडे दाखवलं. तेव्हा त्यांना जाणवलं की हा शब्द केवळ आभाराचा नव्हता, तो त्या मुलांच्या नव्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा संदेश होता. कलेक्टर साहेब गाडीत बसून परतत होते. शाळेचे तुटलेलं गेट त्यांच्या मागे मागे राहत होतं, पण त्यांच्या डोळ्यांसमोर त्या पाठीवरचा धन्यवाद सतत चमकत होता.
त्यांना माहीत होतं की हा बदल सोपा नसेल, पण ही लढाई आवश्यक होती. कलेक्टर साहेबांच्या आदेशानंतर शाळेत मोठी हालचाल सुरू झाली. काही दिवसांतच नव्या शिक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली. मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र निरीक्षक नेमला गेला. गावकरी हे बदल पाहून अचंबित झाले. असं पहिल्यांदाच होतं की त्यांच्या आवाजाला कोण नाही तरी प्रतिसाद दिला होता. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. कलेक्टर साहेबांनी स्वतः या बदलांची देखरेख करण्याचा निर्णय घेतला होता. ते दर 1 हप्त्यांनी शाळेच्या भेटीला जाऊ लागले. त्यांच्या या नियमित दौऱ्यामुळे शाळेतील शिक्षक आणि प्रशासन अधिक सतर्क झाले होते. एका दिवशी जेव्हा ते शाळेत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की कल्पेश आणि काही मुलं मैदानात एकत्र बसून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जवळ जाऊन विचारलं, काय करताय? कल्पेशने एक जुनी वही दाखवत उत्तर दिलं, साहेब, मी गावातील मुलांना स्वतः शिकवायचं ठरवलं आहे. आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत आहोत. हे ऐकून कलेक्टर साहेब हसले आणि म्हणाले, मग तू आता मास्तरजी झाला आहेस का? कल्पेशने मान डोलावली आणि त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता. पायलजी नेहमी शांत करायची, आता दररोज आपल्या पाठीवर नवे शब्द लिहून आणू लागली. ती हळूहळू आपले विचार शब्दांमध्ये मांडायला शिकत होती. हे पाहून कलेक्टर साहेबांना वाटलं की मुलांच्या हातात हळूहळू बदलाची ज्योत पेटत होती. तरीही सगळं इतकं सोपं नव्हतं. गावातील काही लोक अजूनही या बदलांवर शंका व्यक्त करत होते आणि म्हणायचे, हे फक्त काही दिवसांचा तमाशा आहे. एका वृद्धाने म्हटलं, नंतर सगळं परत पहिल्यासारखं होईल. कलेक्टर साहेबांनी त्यांचं बोलणं ऐकलं पण काही बोलले नाहीत. त्यांना माहीत होतं की बदलासाठी वेळ आणि विश्वास दोन्ही लागतो. काही आठवड्यानंतर कलेक्टर साहेबांनी गावकऱ्यांना बोलावून शाळेत एक सभा घेतली. त्यांनी मुलांना मंचावर बोलावलं आणि विचारलं, तुमचं स्वप्न काय आहे? पायलने आपल्या पाठीवर लिहिलं, मला शिक्षक बनायचं आहे. कल्पेश म्हणाला, मी डॉक्टर होईल आणि गावातील लोकांवर उपचार करेल. बाकी मुलांनीही आपली स्वप्ने सांगितली. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की त्यांची मुलाचा केवळ शिकायला उत्सुक नव्हती, तर त्यांना स्वतःवरही विश्वास वाटत होता. पण हे सगळं काही दिवसांच्या परिश्रमाचं फळ नव्हतं. कलेक्टर साहेबांनी शाळेसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मुलांसाठी नवीन बाग आणि पुस्तक शाळेत पोहोचली होती. गावातील काही तरुणांना शाळेत मदत घेण्यासाठी सहभागी करून घेतलं होतं. या सगळ्या बदलांनी मुलं आणि गावकरी दोघांच्याही मनात नव्या आशा पेरल्या होत्या. एक दिवस शाळेत काही अधिकारी पाहण्यासाठी आले आणि त्यांच्यासोबत कलेक्टर साहेब होते. त्यांनी पाहिलं की आता वर्गामध्ये मुलांची उपस्थिती खूप वाढली आहे. मुलांनी कलेक्टर साहेबांच्या सन्मानार्थ एक छोटीशी प्रस्तुती दिली. यात त्यांनी आपला स्वप्न कविता आणि गाण्यांच्या रूपात मांडली. कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशीर्वाद आले, पण हे आनंदाश्रू होते. त्यांना जाणवलं की ही बदलाची ही लढाई अजून संपलेली नाही, पण योग्य दिशेने चाललेली आहे. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते गाडीत परतत होते तेव्हा त्यांची नजर गावाबाहेरच्या एका कच्च्या भिंतीवर गेली. तिथे कुठल्या तरी मुलाने जुन्याने लिहिलं होतं, आमचं स्वप्न आमची शाळा. कलेक्टर साहेब हसले. त्यांच्या मनात हा विचार आधीच दृढ झाला की ही फक्त शाळा नाही, तर आशेचं एक बीज आहे जे आता हळूहळू अंकुरित होत आहे. कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नांनी हळूहळू रंग दाखवायला सुरुवात केली. शाळेच्या भिंती ज्या कधी दारांनी आणि विटांनी भरलेल्या होत्या, आता नव्या रंगांनी झळत होत्या. तुटलेल्या खुर्च्या आणि बाकांच्या जागी नवं फर्निचर आलं होतं. सगळ्यात मोठा बदल असा होता की आता वर्गामध्ये अभ्यासासोबत मुलांच्या ईर्ष्याचा आवाज ऐकू येत होता. पायल जी आधी काही बोलायला कचरायची, ती आता रोज आपल्या पाटीवर नवे शब्द लिहायलाच लागली होती. तिने स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी कलेक्टर साहेबांच्या समोर तिने हळू आवाजात म्हटलं, धन्यवाद साहेब. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कल्पेश नाही, शाळेच्या एका छोट्या खोलीत स्वतःची लहानशी पाठशाळा सुरू केली. तिथे तो छोट्या मुलांना शिकवायला मदत करत होता. तो आपल्या स्वप्नाच्या आणखीन जवळ पोहोचत होता.
हळूहळू असे दिवस पुढे जात होते तर एके दिवशी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांसमोर मुलांना मंचावर बोलावलं आणि म्हणाले की शाळा आता खरंच बदलली आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पण सगळ्यांना जाणवलं की ही शाळा फक्त शाळा नाही तर उज्ज्वल भविष्यासाठी उभी राहिलेली एक नवीन सुरुवात आहे. कलेक्टर साहेब म्हणाले, हा बदल फक्त माझ्यामुळे शक्य झाला नाही तर तो या मुलांच्या स्वप्नांमुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे झाला आहे. त्यांनी पायल, कल्पेश आणि इतर मुलांच्या कष्टांचे सगळ्यांसमोर कौतुक केले. मुलांनी हे गावकऱ्यांचे पायलने मंचावर उभं राहून पहिल्यांदाच आपल्या पाठीचा नव्हे तर स्वतःच्या आवाजाचा वापर केला. ती म्हणाली, आमची शाळा आता आमचं घर आहे. हे ऐकताच पूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. गावातील जे वयस्कर आधी या बदलावर शंका घेत होते ते आता भाऊक होऊन म्हणाले, साहेब तुम्ही जे केलं आहे ते फक्त एका शाळेसाठी नव्हे तर आमच्या संपूर्ण गावासाठी आहे. तुम्ही आमचं भविष्य वाचवलं आहे. ही कथा फक्त एका सरकारी शाळेची परिस्थिती सुधारण्याचा नव्हे तर ती होती का व्यवस्थेच्या त्रुटींविरुद्ध लढण्याची आणि हरवलेली आशा पुन्हा उभी करण्याची. कलेक्टर साहेबांनी सिद्ध केले की जर नियत चांगली असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असेल तर बदल शक्य आहे. त्यांनी केव्हा मुलांच्या दिशेने आयुष्याला नवीन दिशा दिली नाही तर गावकऱ्यांना हे शिकवलं की स्वप्न साकारण्यासाठी सर्वांना एकत्र काम करावं लागतं. शाळा आता फक्त एक इमारत राहिली नव्हती, ती मुलांच्या स्वप्नांची आणि गावाच्या आशेची केंद्रबिंदू बनली होती. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याने सिद्ध केलं की शिक्षण हीच ती प्रकाशाची किरण आहे जे अंधकार दूर करू शकतो आणि शिक्षण नसेल तर या जगात कोणीच कोणाला विचारत नाही. शिक्षण चांगलं असेल तरच माणूस चांगले पैसे कमवू शकतो आणि त्याला तरच बाहेर गेलं तर 4 माणसात विचारतात. म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्यांनी चांगले शिक्षण घेतलं पाहिजे आणि कोणीही अडाणी राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी खूप शिका आणि खूप मोठे व्हा. धन्यवाद.